होतास? कुठं गेला होतास? रो, किती वेळा सांगितलं आहे बाळू, तरच देऊ न ग. का ऐकत नाहीस? काय विचारते हाय म्या, कुठं गेला होतास? कुठं नाही. नाही, तू असं ऐकायचं नाही. माझं चुकतं, म्या तुझी बाजू घेते. या मोर म्या तुझी बाजू घ्यायची नाही. त्यासनी शेतावर जायचं होतं, बैलगाडी घेऊन गेलास. कसं जायचं यांनी? अरे एवढं राब राब राबून काय उपयोग आहे बाळू? काय खाल्लं नाही का काय नाही? ही समजा कोणामुळं? कोणामुळं? माझ्यामुळं. अरे मग काय ऐकत नाहीस आमचं? काय चुकलं आमचं सांग की. काय कमी पडू दिलं का आम्ही तुला? नाही, तू असा समजायचा नाही. तुझं बाहेर जाणंच बंद करते आता. चल ये इकडं. थांब इथं, थांब. हे मी काय बघतो आहे? हे सपान तर नाही ना? अय्यो सांगावं लागेल, पण चल म्हणतो मी. अय्यो अव्वा, कधी येणार बघा अप्पा? माहित नाही बघ. आत्तापर्यंत यायला पाहिजे होते बघ, अजून आले नाहीत की ग. मध्येच कुठेतरी महादेवाचं नाव घेत बसले नसतील ना? सांगता येत नाही, बसलेही असू शकतात. अजून किती वेळ वाट बघायची त्यांची? म्हणजे येणार आहेत तर येतील की. होय, चल आपण जेवण करून घेऊ. होय. अय्यो, किती वेळ बाहेर गेला होता तर म्हणते मी. अगं एका सेठजींच्या घरी होतो, तिथेच जरा वेळ गेला बघ. शेठजींकडं? ते आणि कशासाठी म्हणते मी? कशासाठी म्हणजे काय, आपल्या गायत्रीसाठी वर बघायला गेलो होतो बघ. काय? होय, लक्ष्मण अप्पा नावाचे एक सेठजी आहेत. त्यांच्या एकुलत्या एक मुलासाठी गायत्री बद्दल बोलून आलो बघ. ते तयारही झाले आहेत. अहो काय सांगत आहात? खरंच त्यांच्या घरी जायचं आहे बघ आपल्याला. अहो पण ते शेठजी आणि आपण असे. त्यांना बाकी काही नको, त्यांना फक्त मुलगी चांगली हवी आहे. माझा महादेवावर पूर्ण विश्वास आहे की आपल्या गायत्रीचं लग्न नक्की होणार. तुमच्या तोंडात अगदी साखर पडो बघा. तुमची महादेवावरची श्रद्धा फळाला येवो आणि आपल्या गायत्रीचं लग्न हो. नक्की होणार.
काय गायत्री, ऐकतेस ना? होय. गायत्री, अव्वा, काय करतेस? राहू दे तुलाच. असू दे. लंकेची पार्वती बनून राहायची सवय झाली आहे मला आता. तू सुखी राहा.